बऱ्याच वेळेस प्रत्येक शॉर्ट आणि लाँग व्हिडिओमध्ये सतत येणारी कमेंट म्हणजे तू हा केसाचा आंबाडा कसा बांधते. तर अगदी जसा जुन्या बायका फोडून आंबाडा घालायच्या ना त्या पद्धतीनं हा आंबाडा बांधते आणि उरलेले केस आहेत ना लांब आहेत त्यामुळं पूर्ण तिडा मारून घेते त्या गाठीच्या भोवती. आणि एक हेअरस्टिक आहे ना अगोदर उलट्या दिशेनं म्हणजे ज्या दिशेला घालायची ना त्या दिशेला न टाकता बघा आता दुसऱ्या बाजूला खोवून नंतर सरळ दिशेनं खोवते. अशा पद्धतीने हेअरस्टिक खोचली ना की दिवसभर हा आंबाडा बिलकुल हालत नाही. आणि हा आंबाडा बांधण्या अगोदरच थोडासा पुढच्या केसांचा पप किंवा फुगा म्हणा हलक्या हाताने पुढच्या बाजूला केस ओढून घेते आणि आत्ता घेते बघा त्या पद्धतीनं. म्हणजे कसं छान वाटतं आणि केसांना पुढच्या ओढही जास्त बसत नाही किंवा केस तुटत नाहीत. आणि बघा काल लग्नाला जाताना ना कानातल्या रिंगा काढल्या होत्या. या कानातल्याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळेस कमेंट येते की कानातलं दाखवून बघा. ह्या छोट्याशा रिंगा आहेत आणि त्याच्यामध्ये छोटेसे झुबे दोन्ही मिळून अगदी 2 ते सव्वा 2 ग्राममध्ये आहेत. हे कानातले जास्त वजनाचे नाहीत. माझ्या वडिलांना म्हणजे माझे वडील इरिगेशन खात्यामध्ये सर्व्हिसला होते आणि त्यांना ना वर्षातून एकदा फरक मिळायचा. तेव्हा त्यांनी मला एकदा फरक दिला होता. 10,000 आणि तुला काय घ्यायचे ते घे म्हटले होते. म्हणून मी हा 1 की सव्वा ग्रॅमच्या 9,500 रिंगा घेतल्या होत्या. आणि एका ॲनिव्हर्सरीला असंच मी शिलाईतून थोडेसे पैसे वाचवून साठवले होते आणि तो गल्ला फोडला होता. त्याच्यात साधारणतः 13 की 12.5 की 13,500 रुपये निघाले होते. त्यातून ते मी झुबे घेतले होते. तर असं हे माझं कानातलं आहे. आणि बघा काल लग्नाला जाताना ना आहोंनी गजरे आणले होते. त्यातले 2 गजरे शिल्लक होते. तेच आंबाड्याला लावून घेतले. आणि ही मेहंदी मी स्वतः काढली आहे. मी अगोदर मेहंदीचे क्लास घ्यायचे, ब्लाऊज शिवायचे. त्यामुळे मेहंदी वगैरे काढायला येते. आणि ही दुसऱ्या हातावची दाखवती ना तळ हातावची ती माझ्या छोट्या लेकीनं काढली बरं का मेहंदी. कशी वाटली सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आता स्वयंपाक करायला आले होते तर म्हटलं चला मेहंदी दाखवून घ्यावी. काल बऱ्याच ताईंना हातावरची मेहंदी आवडली होती माझ्या. इथं ना आज मस्त लोखंडी कढईतलं परत एकदा वांगं बनवायला लागले होते. आणि आज एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली की स्वतः आहे ना स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात करा. स्वतः छान नटून आवरून राहा. स्वतःकडे बघून ना पॉझिटिव्ह वाटायला हवं. आपल्या घरातली गृहलक्ष्मी जेवढी छान मस्त तिच्या आवडीप्रमाणे राहते ना तेवढी आपल्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट होते. त्यामुळं मी सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस शिलाई काम करायचे थोडंफार आणखीन काम पाठीमागं असायचे ना तर केस विंचरण्याकडे वगैरे लक्ष द्यायचे नाही. कधी कधी 2-2 दिवस ना केस विंचरलेच जायचे नाही. पण तसं करायचं नाही बरं का. आपण जेवढं चांगलं राहू ना तेवढं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहते. म्हणून घरातल्या स्त्रीनं नेहमी छान जेवढं जसं आवडतंय ना त्या पद्धतीनं नटून सवरून असं राहायला हवं. त्यानंतर तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा वांग्याची भाजी फोडणीला टाकून झाली होती माझी. अगदी लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण टाकलं होतं. वांगी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकले. चवीपुरतं मीठ साठवणीचं काळं तिखट टाकलं आणि वांगं वाफवण्यासाठी ठेवलं. माझ्या लेकींना ना मसुरीच्या डाळीची आमटी खूप आवडते मोठ्या लेकीला. अशा पद्धतीची आमटी केली ना की ती चुरून खाते. त्यामुळे यासुद्धा आमटीसाठी तेल गरम केलं, जिरी मोहरी टाकली. आणि बघा थोडीशी लाल चटणीची पूड, हळद आणि कांदा, टमाटर मस्त तेलात भाजून घेतला होता. नंतर कोमट पाणी टाकलं. स्वच्छ नीट करून धुतलेली मसुरीची डाळ त्याच्यामध्ये टाकून घेतली. थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता इकडं बघा मस्त अशी भाजी म्हणजे सॉरी आमटी शिजायला ठेवली होती. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती जे वांगं वाफेवरचं शिजायला ठेवलं होतं ना ते सुद्धा शिजून तयार होतं. आता शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकून घेतलाय. जाडसर टाकायचा. सुक्या भाज्यांना शक्यतो म्हणजे भाज्या खाण्यासाठी खूप छान लागतात. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल. आता हा कूट मस्त असा मिक्स करून घेतला की आपली वांग्याची ही लोखंडी कढईतली भाजी तयार. लोखंडी कढईतल्या भाज्या खाण्यासाठी माझ्या घरामध्ये ना सगळ्यांनाच आवडतात. शक्यतो तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल ना तुम्हाला माहिती आहे एकतरी भाजी माझ्या घरामध्ये ना लोखंडी कढईमध्ये हमखास बनत असते. आता मस्त असं इकडं ना या आमटीला सुद्धा उकळी यायला लागली होती. आणि झाडं मात्र बाहेरून मला हाका मारत होती की पाणी दे पाणी दे म्हणून. कारण 4-5 दिवस झालं आभाळ यायचं पूर्ण बंद झालंय. बारीक चिरचिर पाऊस चालू होता तो सुद्धा पूर्ण कमी झालाय. म्हणून म्हटलं चपात्या नंतर करूया 10 मिनिटं थांबूया. पण पटकरनं लाईट फुल आहे तोपर्यंत सगळ्या झाडांना पाणी देऊन घेऊया. आज खूप दिवसातून ना या देशी गुलाबाला सुद्धा फुलं आली होती. आणि वाऱ्याच्या झुळूक बरोबर ना त्याचा खूप सुंदर असा सुगंध अख्ख्या बागेत पसरत होता. आणि कसं होईल म्हटलं चपाती बनवेपर्यंत 10-10:30चं टायमिंग होईल. कारण हा रविवारचा व्लॉग आहे आणि शनिवारी लग्न होतं
तो ब्लॉग तुम्ही काल पाहिला असेल आणि हा रविवारचा ब्लॉग होता तो माझ्याकडून शेअर करायला थोडासा लेट झाला आहे. तर म्हटलं पटकन ऊन होण्या अगोदर झाडांना पाणी द्यावं, कारण झाडांना ना भरपूर ऊन पडलं आणि उन्हाच्या तावामध्ये पाणी दिलं ना त्याच्या मुळांना शॉक बसतात आणि जळतात किंवा मुळांना शॉक बसल्यामुळे झाडांची पाहिजे तशी वाढ होत नाही. त्यामुळं भरपूर ऊन वाढल्यानंतर कधीच झाडांना पाणी द्यायचं नाही. एकतर 5च्या नंतर द्यायचं किंवा सकाळी 10च्या अगोदर झाडांना पाणी द्यायचं. बघा ह्या तुळशी वृंदावनात लावलेली जी तुळस आहे ना ती सुद्धा खूप सुंदर अशी बहरायला लागलेली आहे. इथं आता ना पायऱ्यांवरती भरपूर धूळ अशी येते ना, जाता येता गाड्या दारातून जात येत असतात त्यामुळं. तर म्हटलं चला, आणि मागच्या 4-5 दिवसात थोडीशी चिरचिर होती तेव्हा पायऱ्या खूप खराब झाल्या होत्या, त्यांना सुद्धा म्हटलं धुवून घ्यावं, नाहीतर मी असं पाणी वाया घालवत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी ना पाण्याची किती टंचाई आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी वाया न घालवण्याचं माझं स्वतःचं वैयक्तिक कारण म्हणजे आपल्या परसबागेमध्ये भरपूर झाडं आहेत आणि त्यांना भरपूर पाणी लागत असतं. त्यामुळे मी शक्यतो झाडांना पाणी देते, पण पाणी वाया घालवत नाही. आणि बघा इथं ऑफिस टाईमला चिनी गुलाबला अशी वेगवेगळी रंगीबिरंगी फुलं आलेत ना, बघून सकाळी ना मन प्रसन्न होतं. आणि मागच्या काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, तेव्हा बऱ्याच ताई म्हटल्या की नक्कीच तुझी परसबाग रोज व्हिडिओमध्ये दाखवत जा, आम्हाला बघायला आवडते, त्यामुळं म्हटलं दाखवावी. आणि बघा बऱ्याच ताई म्हणतात की झाडं लावायला जागा नाही आहे, तर छोटीशी जरी कुठं खिडकीत जागा असेल, गॅलरीत जागा असेल, तर कुंडीत छोटासा मनी प्लांट वाढवा, खूप छान आणि प्रसन्न वाटेल तुम्हाला. आणि इथं बघा जास्वंद कट केली आपली पूर्ण, हळूहळू फुटते. गणपती बाप्पा येईपर्यंत जरी छान भरली आणि फुलं यायला लागली ना तरी मस्त वाटेल. आत आले बारीक गॅसवरती ही भाजी शिजायला ठेवली होती. मस्त अशी 5 ते 6 मिनिटात ही मसुरीच्या डाळीची आमटी शिजून तयार होती. तुम्ही नक्की अशी भरपूर पिकलेला टमाटर घालून मसुरीच्या डाळीची आमटी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बघा शक्यतो बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, तू व्हिडिओ कशी शूट करते? जर माझ्या दोन्ही लेकी घरी असतील, आहूंना वेळ असेल तर थोडाफार मला मदत करतात, पण रेसिपी किचन जवळच्या ज्या काही माझ्या व्हिडिओ शूट असतात ना ते मी सगळे ट्रायपॉटला लावून शूट करते. हा विकुलचा ट्रायपॉट आहे, तुम्हाला हवा असेल ना तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे लोखंडी तवा असो किंवा मग चॉपिंग बोर्ड असो, हा पळपोट बेलना असो, ज्याच्या लिंक मिळतात ना मला, तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असते. बघा मस्त असे लेकी घरी असल्या ना आणि स्वयंपाकाला मला बऱ्याच वेळेस मदत करतात आणि स्वयंपाकी पटकन आवरतो. सगळा स्वयंपाक आवरून झाला मस्त असं ना, मेथांबा वांग्याची भाजी असा साधा जेवणाचा बेत होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब